नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आलो आहे आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंबाच्या बुडक्यामधील गवत काढण्यासाठी आणि गवत काढण्यासाठी मशीन सुद्धा मी घेऊन आलेलो आहे। मशीनीच्या साहाय्याने जर काम केलं तर लवकर होतं या आणि उरकते। साधारण 1-2 तासामध्ये माझे 2-3 दिवस झाले मी मशीन चालवतोय बागेमध्ये। हे 1-2 तासाचं काम राहिलं आहे। 2 तासामध्ये लगेच बागा की एकदम चकाचक होणार आहे। आणि विषय काय झालाय मित्रांनो माहिती आहे का, खाल्लं गवत ही मशनीने गवत कापलं ना, मी मशनीने गवत कापलं आणि लगेच गवतावरली आळी डायरेक्ट फळाकडे गेली आणि वर फळाला त्यांनी चाटलं। त्यामुळे आज काय करणार आहे, मी गवत अख्खं काढून घेणार आहे आणि एक फवारा घेणार आहे। म्हणजे कसं डायरेक्ट आळीचा खेळ खाल्लास असो। हे झालं आळीविषयी, फवाऱ्याविषयी, डाळिंबाच्या बागेविषयी। तर काल मी माझा पहिला ब्लॉग टाकला होता। तर ते एका भावाने मला कमेंट केली आणि तो बोलला की शुभम, त्या गाण्यामध्ये त्या ब्लॉगमध्ये एखादं गाणं वगैरे असतं तर ऐकायला पाहायला बरं वाटलं असतं। आणि त्याच्या त्या बोलण्यातून मला समजलं की मला एक आयडिया आली की जर आपण ब्लॉगमध्ये चांगले गाणे टाकले, आपले कॉमेडी थोडी केली तर व्हिडिओ चांगले चालू शकतात। ही मला त्या भावाकडनं थोडी टेक्निक भेटली। धन्यवाद भावा, तुम्हाला थोडं सपोर्ट केल्याबद्दल, थोडी माहिती दिल्याबद्दल। आता इथून पुढे आपण तसेच ब्लॉग बनवणार आहे। प्रत्येक ब्लॉगमध्ये गाणं असणारे, थोडी कॉमेडी असणारे आणि थोडी माहिती असणारे। जे ती माहिती कुठलीही असू शकते, शेतीविषयी माहिती असू शकते किंवा दुसरी कुठलीही माहिती असू शकते। तर आज आहे ना मित्रांनो, आज गाणं फर्स्ट घ्यायचं आपल्याला। कोणतं? पाऊल थकलं नाही, रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही। तर ही अतिशय मस्त गाणं आहे मित्रांनो, एकदम मनाला असं मोटिवेशन करणारं गाणं आहे। अजय अतुल सरांचं हे गाणं आहे। तर ते गाणं आपण गाण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, आधी स्केल टोन लावणं गरजेचं आहे मित्रांनो। सा रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही रे गड्या, पाऊल थकलं नाही। सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही रे गड्या, पाऊल थकलं नाही। झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळता बिजाईना। अडला घास असा का वनवास असा, पण योध्यास अजून बी माग राहीना। फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही रे गड्या, पाऊल थकलं नाही। एकदम बेस्ट गाणं आहे मित्रांनो। थकलेल्या मनाला, हारलेल्या मनाला एक प्रेरित करण्यासारखं गाणं आहे। मनाला जिंकण्यासाठी उत्सुक करण्याचं गाणं आहे मित्रांनो। तर ती माझ्या लाईफवर चांगल्या प्रकारे मॅच होतं। साधारण त्यातमध्ये एक वर्ड आहे बा, अडला घास असा पण योध्यास असा, अजून बी माग। काही लाईन मला नीट मॅच होणार, एक मिनिट। कलेची आग सार जाळता बिराईना। म्हणजे ती गाणं असं सांगते की कलेची आग आहे, ते सर्व जाळलं, राग झालं तरी पण त्याच्यापासून आपल्याला वाचता येत नाही। तसा विचार केलं तर कला एक देवाची देणगी आहे मित्रांनो। प्रत्येकालाच चांगला आवाज, चांगली कला नाही भेटू शकत, पण ज्याला भेटली आहे त्याला पण त्या कलेचा वापर करता आला पाहिजे। साधारण मित्रांनो मी मागले 5 वर्ष झालं आहे, 5 वर्ष झालं आहे शास्त्रीय संगीत शिकवतोय, झटतोय। आणि 5 वर्षानंतर माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तेव्हापासून कुठंतरी माझी इंस्टाग्राम ID जरा चालायला लागली। आता झाले तर 42,000 फॉलोवर झाले त्याच्यावरती। आणि सांगायचं झालं तर जे माझे फॅन लोक आहेत त्यांचे इतक्या मस्त मस्त कमेंट असतात, इतक्या मस्त मस्त कमेंट असतात की त्यांच्या कमेंट वाचून असं मला मोटिवेशन होतं आणि मी नवीन नवीन काय गाणी बनवण्याचा, नवीन नवीन शब्द रचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। आणि खरंच तुमची मी जे काय आज आहे, जे काय व्हिडिओ वगैरे बनवते, आज जे काय मी ब्लॉग चालू केले, हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे मी ब्लॉग चालू केलेले आहेत मित्रांनो। आणि
नवीन ब्लॉग बनवतोय, साहजिकच माझ्यापासून थोडं बोलताना थोडी गडबड होते, तर तुम्ही समजून घ्यावी मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही नवीन गाणी वगैरे सुचत असली तर हे गाणं म्हण, तसं म्हण, असं तुम्ही मला सांगू शकता. 100% मित्रांनो ती गाणं मी म्हणणार आहे ब्लॉगमध्ये, आणि असाच सपोर्ट असून द्या. तर आता व्हिडिओ बंद करतो मित्रांनो आणि कामाला सुरुवात करतो आणि ही गवत वगैरे मारून घेतो, मशीन चालू करतो. तोपर्यंत भेटूया उद्याच्याला एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, राम राम.